नमस्कार, आपण पाहत आहात आपले न्यूज चॅनेल न्यूज मराठी लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रातील शेतकरी वर्गासाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। राज्यातील शेतकऱ्यांना आता 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या निर्णयामागे जालना जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राचा संघर्ष महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले जात आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मौजे पारडगाव येथील शेतकरी पुत्र गणेश मनपे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तब्बल 16 दिवस उपोषण आंदोलन केले होते। या आंदोलनादरम्यान मंडपे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची मागणी केली होती। तसेच 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि 2019 मधील महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनांचा विचार करून नव्याने कर्जमाफी योजना लागू करण्याची मागणी त्यांनी केली होती। यासोबतच ही योजना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जाहीर करण्यात यावी अशीही त्यांची प्रमुख मागणी होती। या आंदोलनाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली। त्यानंतर गणेश मंडपे यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा आणि पत्रव्यवहार केला। या सर्व प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून एका सर्वसामान्य शेतकरी पुत्राच्या संघर्षामुळे लाखो शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। मी गणेश दगडूबा मंडपे, सामाजिक कार्यकर्ता, पारडगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना। या ठिकाणी 4 सप्टेंबर 2024 रोजी पारडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची कर्जमाफी करता उपोषण केलेलं होतं। या उपोषणाचा हेतू शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी याकरता होता आणि हे 16 दिवस उपोषण चालून या उपोषणाचा पाठपुरावा शासन दरबारी केलेला आहे। महाराष्ट्राचे त्या काळी सहकार मंत्री म्हणून अतुलजी सावे साहेब व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व राज्यपाल यांच्या सेवेत 8 ऑक्टोबर 2024 रोजी पत्रव्यवहार केला। त्यामध्ये उपोषण सुटल्याच्या नंतर सांगितलं होतं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी करण्यात यावी। आपण 3 लाखापर्यंत कर्जमाफी मिळावी ह्या हेतूकरता पत्रव्यवहारात पण आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफी केलेली। या उपोषणकरता शेकडोच्या संख्येने पारडगाव या ठिकाणी शेतकऱ्यांचा पाठिंबा होता। परतूर या ठिकाणचे शेतकरी वर्ग असेल, घनसावंगी तालुक्यातले शेतकरी असतील, अंबड तालुक्यातले शेतकरी असतील, तसेच या उपोषणकरता माजी आमदार शिवाजीदादा चोथे यांनी उपोषण सोडलं होतं। तहसीलदार व एडीएम यांना बोलवून या उपोषणाची दखल शासन दरबारी आज घेण्यात आली। अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी करण्यात यावी याकरता मी पत्रव्यवहार केलता। त्या पत्रव्यवहारानुसार आज कर्जमाफी झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंत। जय जवान, जय किसान।